महाराष्ट्रातील लाखो करोडो माता भगिनीचे लाडके भाऊ मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जे तुमच्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देण्याची योजना अंमलात आणली आहे, तर ते 1,500 रुपये या माता भगिनीला अनंतकाळ टिकणारी ही योजना नाही. जर तुम्हाला तुमच्या बहिणीला कुठली योजना द्यायचीच आहे आणि काही कुठल्या गोष्टी अंमलात आणायच्याच आहेत, तर शहरी आणि ग्रामीण विभागामध्ये महिलांच्या प्रत्येक महिलाच्या हाताला तुम्ही काम द्या, त्यांना व्यवसाय बिझनेस चालू करून द्या, जेणेकरून त्या काम करून त्याचं स्वतःचं पोट भरतील, संसारही त्यांचा तुडका मुडका करतील आणि हे काम त्यांच्या हाताला अनंतकाळ टिकणार आहे. तुमचे 1,500 रुपये हे महिलांच्या संसारालाही पुरणार नाहीत आणि ही तुमची योजना अनंतकाळ टिकणारही नाही. तसेच जे महिलांचा गोरगरीब जनताचा हक्काचा अधिकार आहे, तो अधिकार तुम्ही अंमलात आणा. जे कोपनचे राशन आणि गहू आहेत, कित्येक वर्षापासून गोरगरीब जनता याच्यापासून त्यांच्या हक्कापासून वंचित आहे. प्रत्येकी एका व्यक्तीला 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ मिळावेत, जेणेकरून ही योजना कित्येक वर्षापासून बंद पडलेली आहे. तत्काळ गोरगरिबांच्या ही योजना तुम्ही अंमलात आणा. तुमच्या लाडक्या बहिणीच्या तुटक्या फुटक्या संसारात त्यांच्या तांदळाचे गव्हाचे जे काही घुगरे असतील उकडून खातील, त्यांचा अधिकार हिरावून घेऊ नका. कोपनचे जे काही तांदूळ आणि गहू आहेत, ते 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ ही योजना तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी तात्काळ अंमलात आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.